नमस्कार. आजचा माझा व्हिडिओ आहे सोन्याची अंडी आणि ते देणारी कोंबडी. माझा पहिला व्हिडिओ जो होता, जो PBR एक बहुचर्चित विषय आहे, ह्याच्यावर मी बोललो होतो. त्याच्यात PBR बद्दल सांगितलं होतं आणि PBR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे, हे महत्त्वाचे, हे मुख्य मी त्यात उल्लेख केला होता. तर त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये मी दोन मुख्य उद्देश PBRचे असं सांगितलं होतं. त्यातला पहिला मुद्दा होता तो लाभाचा न्याय व समन्याय वाटा. त्याच्याबद्दल मी त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ तयार करून तो प्रसिद्ध केला होता. त्याच्यात मी त्या विषयावर बोललो होतो आणि त्याच्यात दुसरा मुख्य उद्देश PBRचा म्हणून सांगितलं होतं ते सोन्याची अंडी आणि त्या देणारी कोंबडीबद्दल मी सांगितलं होतं. आता सोन्याची अंडी आणि ते देणारी कोंबडी म्हणजे नेमकं काय? तर सोन्याची अंडी म्हणजे काय ते मी आधीच बोलतो आपल्याला. सोन्याची अंडी म्हणजे आपल्या आजूबाजूला जे दिसणारी विविध प्रकारचे सजीव किंवा जैविक संसाधने किंवा जीवसृष्टी जी आहे त्याला मी सोन्याची अंडी म्हणतोय. अर्थात ते तीन प्रकारचे आहेत: वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. आता ह्यांना मी सोन्याची अंडी म्हणतो का? तर त्याचं कारण म्हणजे आपलं जे रोजचं जगणं आहे, रोज सकाळपासून संध्याकाळ आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे आहे, आपण त्या जैविक सृष्टी किंवा सजीव किंवा प्रत्येक प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीववर त्याचं आपलं अवलंबून असतं. म्हणून त्यांना सोन्याची अंडी म्हणतो. कारण की त्याच्याशिवाय आपलं जगणं शक्यच होत नाही, अजिबात होणार नाही. कारण की त्याच्यावर आपल्याला सर्व काय अवलंबून आहे. आणि पुढचे सगळे स्लाइडमध्ये मी हेच तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपलं जगणं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे कोण? तर निसर्ग. तर ह्या दोन्ही निसर्गाचं आपलं जतन करणं आवश्यक आहे. कारण की त्या निसर्गाकडनं आपल्याला हे सोन्याची अंडी मिळतात, ज्याच्यावर आपलं रोजचं जगणं जे आहे अवलंबून आहे. त्याच्याच बरोबर जैविक संसाधनांच्या बरोबरच जैविक संसाधने वापरण्याचे जे पारंपरिक ज्ञान आहे, जे आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेले, तयार करून ठेवलेले, त्यांच्या अनुभवावरनं जे ज्ञान आहे, ते पण एक प्रकारचं सोन्याचं अंडच आहे. आणि हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जैविक संसाधने ज्याच्यावर आपण आता जगतोय आणि त्याच्या वापरण्याच्या बद्दलचं जे ज्ञान आहे, हे या दोन्ही गोष्टी पुढच्या पिढीनं पण तेवढं आहेत, लक्षात घ्या. कारण की आपण जगतो म्हणजे आपल्या पुढची पिढी सुद्धा तशाच प्रमाणे जगणार आहे. तर त्यांना पण ह्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला हे जपणं आवश्यक आहे. तर त्याला काय करायला लागेल? तर जैविक संसाधनांचं संरक्षण किंवा संवर्धन, जैविक संसाधनांचं आवश्यकतेनुसार म्हणजे शाश्वत वापर, ज्याचा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि तिसरं, परंपरागत ज्ञानाची पिढी जात जोपासणं. म्हणजे वरतीच मुद्दा मी म्हटलाय, जैविक संसाधनांचे वापरण्याचं पारंपरिक ज्ञान म्हटलंय, तर ते करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी माध्यम कोणतं? तर PBR आपण तयार केला म्हणजे आपल्या परिसरात आपल्याकडे हे सगळ्या प्रकारचे जैविक संसाधने कोणत्या प्रकारचे आहेत, किती प्रमाणात आहेत, हे सगळं आपल्याला समजू शकतं. म्हणजे ह्याच्यावरनं आपण हे सगळ्यांचं संरक्षण, संवर्धन किंवा आवश्यकतेनुसार किंवा शाश्वत वापर, हे सगळं त्याच्यावर आपण नियोजन करू शकतो आणि नियोजनबद्ध त्याच्याबद्दल संरक्षण, संवर्धन आणि सगळं करू शकतो. त्यासाठी PBR हे महत्त्वाचं आहे. आता हे मी सोन्याची अंडी म्हणतो ते कसे, का म्हणतोय ते मी सांगितलं, पण कशा पद्धतीने म्हणजे त्याचा उल्लेख खुलासा करावा. तर आपल्या आनंदी व सुखी जीवनासाठी आपल्याला काय आवश्यक आहे गोष्टी, तर त्याची यादी बघा. अन्न, वस्त्र, निवारा, इंधन, औषधे व उपाधी जीवनाशक वस्तू पाहिजेत. वातावरण चांगलं पाहिजे. करमणूक पाहिजे. त्याच्यात 3 भाग आहेत. करमणूक सुद्धा अतिशय महत्त्व आहे. शांत मन शांत ठेवायचं असेल तर करमणूक पाहिजे. त्याच्यात क्रीडा आहे, संगीत आहे, प्रवास, पर्यटन आहे. मग ज्ञान व शिक्षण सुद्धा त्याच्यात जैविक संसाधनांच्याकडून मिळू शकतं. धर्म आणि अध्यात्मामध्ये सुद्धा त्यांचा वापर होतो. तर हे कशा पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे सोन्याची अंडी का म्हणायची, कशी आहेत, कसे ते सोन्याचे अंडे आपल्याला म्हणून म्हणायचं. तर पहिला विषय जो आहे अन्न, तर अन्नामध्येच बघा, तिथेच आपल्याला जैविक संसाधनांचे किती मोठ्या प्रमाणावर आपण वापर करतो हे दिसून येईल.
तिन्ही प्रकारचे ते तक्त्यामध्ये दिलेले आहेत. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. वनस्पतीमध्ये बघा कुठल्या प्रकारचे वनस्पती आपण रोजच्या खाण्यात खातो. प्राण्यांचं सुद्धा आपण काय काय खातो, म्हणजे मांसाहारी असतील तर अंडी आणि मांस सुद्धा खातात. नाही तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते आपण रोजच्या जीवनात खाण्यात वापरतोच. दही असेल, ताक असेल, तूप असेल, दूधच सुद्धा याचा वाटा कसा. आंबलेले खाद्यपदार्थ आपण जे बनवतो त्याच्यात सूक्ष्मजीवांचाच वाटा मोठा आहे. उदाहरणच दिलेली आहेत. दही आहे, ताक आहे, इडली, डोसा, जिलेबी, अनारसे हे बनवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वाटा आहे. मशरूम आपण हल्ली खातो, मग सूक्ष्मजीवांचे काही रसायने आहेत ते पण आपण वापरतो. मग दुसरा विषय आला वस्त्र व इतर. तिथे सुद्धा आपले जैविक संसाधनांचा कसा वापर बघूया. वस्त्रामध्ये कापूस सर्वात मोठ्या प्रमाणात आपण वापरतो. तसं ज्यूट आहे, ताग आहे, रबर आहे, सिसल केळी ह्याची सुद्धा काही पिशव्या वगैरे बनवले जातात. प्राण्यांचा वापर बघितलं तर रेशीम आहे, लोकर आहे. हिवाळ्याच्या दिवशी आपल्याला थंडी वाजली की लोकराचे स्वेटर घालतो. मग सूक्ष्मजीवांचं कुठे याच्यात वाटा काय येतोय की ते रस्सी, कातडी वगैरे जे बनवायचे असतात त्याच्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. मग तिसरा विषय आहे निवारा आणि संरक्षण. निवारा म्हणजे आपलं संरक्षण मी का ह्याच्यात घेतलं, कारण की घर बांधण्यासाठी त्याच्यात आपण काही जैविक संसाधने वापरतो आणि इतर घराच्या आत सुद्धा संरक्षणासाठी असतील, उंदरं असतील तर त्यांच्यासाठी म्हणून सुद्धा आपण कसं काय कशा पद्धतीने काय वापरू त्याच्याबद्दल दिलंय बघा. वनस्पतीमध्ये सागवान आहे, वड आहे, बांबू आहे, निवासासाठी आपण त्या वापरतो. प्राण्यांचं सुद्धा कातडं, शेण फरशीवर सारवण्यासाठी लोकर आहे, हे सगळं वापरतो. सूक्ष्मजीवांचे परिजीवी परस्पर सहसंबंध अधिवास म्हणजे तिथलं वातावरण आणि तिथलं जे अधिवास निर्माण करायचा, योग्य तऱ्हेचा आपल्यासाठी योग्य असेल असा निर्माण करायचा बनवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा फार मोठा वाटा आहे तिथे. मग नंतरचा विषय आहे इंधन. इंधनमध्ये सुद्धा कशा पद्धतीचा आपण वापरतो. वनस्पती, थेट वनस्पती वापरण्याचं लाकूड वापरतो. वृक्ष व झुडपे आपण थेट अग्नी पेटवायला साठी वापरत असतो. मग जैववस्तुमान, बायोमास म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, ते सुद्धा हल्लीच्या काळात आपण खूप प्रमाणात वापरू शकतो. जैव इंधन किंवा बायोडिझेल म्हणून नावाचं एक आहे, ते पण हल्ली वापरायला सुरुवात झालेली आहे, त्याचा वापर होतो. प्राण्यांचे सुद्धा आपण वापरतो. काही प्राणी थेट वाहतुकीसाठी किंवा इतर कामासाठी इंधनच वापरले जातात. उदाहरणार्थ म्हणजे बैल बघा. शेतात आपण नांगर फिरवायचे असेल तर बैलाचा उपयोग करतो, म्हणजे ते बैलाच्या शरीरातले इंधन आपण तिथे वापरतो. तसंच घोडा टांग्यामध्ये, गाडी असते, बैलगाडी असते. शेण त्यांचं आपण वापरतो इंधन म्हणून. त्याच्या गौरी तयार करून त्याच्यातनं अग्नी निर्माण करून घेतो स्वयंपाकासाठी. सूक्ष्मजीवांचे म्हणजे बायोगॅस जे आहे आपण वापरतो, ते बायोगॅसमध्ये मोठा वाटा सूक्ष्मजीवांचाच आहे. सूक्ष्मजीवांच्या पासूनच ते बायोगॅस निर्माण होतो. आणि शेवटी जीवाश्म इंधन जे आता फार मोठ्या प्रमाणावर आपण वापरतो, ते किती कोट्यावधी वर्षापासून सूक्ष्मजीवांनीच निर्माण केलेलं आहे. उदाहरणार्थ दिलेले रॉकेल गॅस, पेट्रोल, डिझेल, कोळसा हे सगळं सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेमुळेच निर्माण झालेलं आहे पृथ्वीच्या आत. मग नंतरचा विषय औषधे व उपाधी जीवनाशक गुण. त्याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता आपलं आयुर्वेदाचं जे शास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र, त्याच्यात जे औषधांसाठी आपण वनस्पतींचंच जास्त वापरतो बघा. आपण हे उदाहरणं दिलेलीच आहेत. आवळा, हिरडा, भेरडा, हळद, कडुलिंब उपाधी जीवनाशक गुण आहेत त्याच्यासाठी वापरतात. मसाल्यांचा सुद्धा पदार्थ त्याच्यासाठी वापरतात. मग प्राण्यांच्याकडून प्राणीसुद्धा औषधासाठी म्हणून वापरतात. दूध, मलई आहे, तूप, गौमूत्र, शेण हे प्राण्यांच्यापासून आलेलं असतं, त्याचं पण औषधी स्वरूपात आपण वापरतो. आणि उपाधी जीवनाशक गुण जे आहेत ते पक्षी, सर्प, बेडूक शेतामध्ये आपले असतात, ते सर्प, पक्षी, सर्प, बेडूक उंदरांना खातात. म्हणजे घूस वगैरे असतील तर त्यांना मारून खाऊन त्यांना तिथे ठेवतात. पक्षी आणि सरडे कीटकांची आळ्या ज्या असतात ते खाऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. ते नसतील तर मग कीटकांचं फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतीमध्ये नुकसान बघायला लागते. सूक्ष्मजीवांचा तर इथे फार मोठा आपल्याला वाटा दिसतो, भूमिका दिसते.
प्रतिजैविके जे आहेत म्हणजे आपलं आता हल्ली अँटीबायोटिक म्हणतो. थोडंसं कुठे ताप आला, काही इन्फेक्शन झालं, रोग आला आपल्याला, की डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिकच्या गोळ्या देतात, काही वेळी इंजेक्शन देतात. मग सूक्ष्मजीवांचे काही विक्रे असतात, त्याच्यापासून काही औषधं निर्माण केली जातात. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, बीपी, त्याच्यावर सुद्धा काही औषधं जी आहेत ते सूक्ष्मजीवांच्या पासून निर्माण केले जातात. कर्करोग विरोधी सुद्धा सूक्ष्मजीवांच्या पासून निर्माण केलेली काही औषधं आहेत. असे अनेक औषधं आहेत. शेवटी जनुके जनुके जे आहेत सूक्ष्मजीवांचे जनुके वापरून आपण काही वनस्पतीमध्ये कीटकनाशक प्रतिकारशक्ती निर्माण करतो. उदाहरणच मी तिथे दिलेलं आहे, बॅसिलस thuringiensis, ज्याला आपण बीटी म्हणतो. कापसात ते आता घातलं गेलेलं आहे, बीटी कॉटन म्हणून जो आपण वापरतो, तर त्याचं जनुक सूक्ष्मजीवांच्या पासून आलेलं आहे. मग वातावरण व संरक्षणमध्ये त्यांची काय भूमिका आहे, हे तर अति महत्त्वाची आहे. कारण की हे वातावरण आणि संरक्षण, आपलं संरक्षण जे करायचं आहे, सर्व प्रकारचे जैविक सृष्टी जे आहेत ते सर्व प्रकारे आपल्याला मदत करतात. आता हे वाचण्याला मला त्याच्यात वेळ जास्त जाईल, तर आपण ते वाचून घेऊ शकता. फक्त एक मी खास उल्लेख करीन म्हणजे परागीकरण जे आहे, प्राण्यांच्या याच्यात दाखवलेलं आहे. परागीकरण आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे वनस्पतीचा प्रसार व्हायला, त्याची वाढ होण्यासाठी परागीकरणात अत्यंत आवश्यक आहे. आणि ते परागीकरण करण्यात मोठी भूमिका आहे मधमाशा, फुलपाखरू आणि इतर कीटकांचा. तर हल्ली काय झालंय, आपण शेतीमध्ये उपाधी कीटक नष्ट करण्यासाठी रासायनिक कीटकनाशक औषधे फवारतो. तर ते फवारांच्यामुळे मधमाशा आणि फुलपाखरांच्यावर सुद्धा नुकसान होत आहे. तर ते आपण रोखणं आवश्यक आहे. तसंच सूक्ष्मजीवांचं शेवटचं जो आहे प्रदूषण सूचक, पाण्यामध्ये जे प्रदूषण होतं, त्या प्रदूषणाने आपल्याला जे काय रोग होतात पाण्याद्वारे होणारे, टायफॉईड आहे आणि हे सगळे जे आहेत, तर त्याचं सूचक म्हणून काही सूक्ष्मजीव वापरले जातात. आणि त्याच्यावरतीच जे दिलं आहे, हल्ली आपल्याला ते दिसून येत आहे, रोगांच्याद्वारे वनस्पती व प्राण्यांचे प्रमाण संतुलित ठेवणं, ते रोग करणारे जे विषाणू आहेत, आत्ताचं सध्या चालू आहे. तर असं बोलायला खरं बरोबर नाही, पण मनुष्य प्रजातीवर, ती संख्येवर नियंत्रण ठेवणं, हे काम सध्या निसर्ग करत आहे. कारण की आपल्यावर आत्ता सध्या आपण एक फार मोठ्या संकटातनं चाललो आहे. कोविडचे जे रोग आहे, तर ते विषाणूचं आहे. तर तसं प्रकारे बघितलं तर ते नियंत्रण ठेवण्यासाठी. आतापर्यंत मी जे सांगितलं हे सगळं आपण कशावर अवलंबून आहोत हे सांगितलं आहे. तर तसं बघितलं गेलं तर निसर्गामधले सर्व प्रकारचे सजीव जे आहेत एकमेकांच्यावर अवलंबून असतात. फक्त आपण नव्हे, सगळेच. त्याला नैसर्गिक परिसंस्था त्रिकोण असं म्हटलं जात आहे. तर त्याच्यात ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येईल, एकदम खाली सगळे सूक्ष्मजीव दाखवलेले आहेत. सूक्ष्मजीवांची सर्वात मोठी संख्या असते निसर्गात आणि त्यांची भूमिका म्हणजे सगळं एकतर मृदा निर्मिती, तिथे खाली त्यामुळे दाखवलेलं आहे. मृदा निर्मितीच्याद्वारे स्वतःची संख्या वाढवल्यानंतर आणि ते मृदा निर्मितीमध्ये त्यांच्या प्रक्रियेमुळे वनस्पतींसाठी खाद्यपदार्थ तयार होतात. त्यामुळे वनस्पती मृदामध्ये जगू शकतात. मृदा किंवा मातीमधनं ते त्यांचे खाद्य जे शोषून घेतात, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते. मग वनस्पतींना खाऊन शाकाहारी जनावरं जगतात. त्यांच्या वरच्या स्तरावर दाखवलेले आहेत. तर शाकाहारी जनावरं वनस्पती खाऊन जगतात. शाकाहारी जनावरांना खाऊन मांसाहारी जनावरं जगतात. आणि मांसाहारी जनावरांचा शेवटी जेव्हा मृत्यू होतो, त्यांचं शरीर पुन्हा मातीमध्ये जातं आणि तिथे पुन्हा सूक्ष्मजीवांची भूमिका येते. पुन्हा सूक्ष्मजीव तिथे पूर्ण खाली मृदा निर्मितीमध्ये त्यांच्या शरीराचा वापर करून मृदा निर्मिती करते. आता ह्याच्यात माणूस कुठे आला? मनुष्य प्रजाती कुठे आली? मनुष्य प्रजाती सर्व ठिकाणी येते, वरचं सोडून. म्हणजे आपण वापरतो, सूक्ष्मजीवांचा वापर करतो. मगाशीच मी अन्नामध्ये सूक्ष्मजीवांचा कसा वापर होतो मी दाखवलंय तुम्हाला. तसंच शाकाहारी आपण आहोत, मुख्यतः आपलं अन्न शाकाहारीच आहे. तर वनस्पती आपण खातो, पण काही आपल्यातले मांसाहारी आहेत, तर ते शाकाहारी जनावरांना सुद्धा खातो.
तर आपण फक्त शाकाहारी जनावरांनाच फक्त आपण खात नाही अजून, तर इतर सगळ्या प्रकारचे जनावरांना आणि वनस्पतींना खातो. त्यामुळे आपली भूमिका सर्व ठिकाणी आहे. आपल्या मनुष्य जातीला ऑम्निवोरस म्हटलेलं आहे, कारण की इथे आपण हर्बीवोरस कार्निवोरस बघतो. आपण मनुष्य प्रजाती म्हणजे ऑम्निवोरस म्हटलं जातं. आता हे झालं आपल्या रोजच्या जगण्यात अन्न आणि इतर पद्धतीने जे आपण आवश्यक आहे आपल्यासाठी आणि त्याच्यावर आपण कसे अवलंबून आहोत हे दाखवले. इथून पुढे मी विषय सांगितले होते करमणूक. त्यात 3 भाग सांगितले होते. करमणूकमध्ये क्रीडा, संगीत, आणि चित्रकला आणि पर्यटन. तर ह्याच्यात कुठे आपल्या जैविक संसाधनांचं भूमिका येते ती बघूया. तिन्ही 2 प्रकारचे तर आहेत. सूक्ष्मजीवांची तेवढी भूमिका नसते ह्याच्यात. वनस्पतीमध्ये बघा आपले सगळ्या प्रकारचे खेळ आहेत क्रीडामधले. ह्याच्यात कुठे ना कुठेतरी वनस्पती, विटीदांडूपासूनच घ्या आपण, बॅट अँड स्टंप आहेत ते सगळे लाकूड आहे, म्हणजे वनस्पती आले. मलखंब आहे. तसंच प्राण्यांचं बघितलं, प्रत्येक खेळाचे जे चेंडू आहेत, क्रिकेट आहे, हॉकी आहे, फुटबॉल आहे, त्याच्यात सुद्धा जनावरांचे कातडे वापरले जातात. बॅडमिंटनचे शटलकॉक आहे, त्याच्यात पक्ष्यांचे पंख वापरले जातात. आणि बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटमधले जे फिता आहेत किंवा घोड्याचे केस सुद्धा तिथे वापरले जातात. मग दुसरा प्रकार आहे संगीत व चित्रकला. त्याच्यात सुद्धा आपण बघितलं तर सतार, तंबूर, वीण ह्याच्यात सगळे वनस्पती, भोपळा वापरला जातो. बासुरीमध्ये बांबू आणि इतर प्रकारचे वृक्ष झुडपं वापरले जातात. शहनाईमध्ये मग तबला, ढोलकी, मृदुंग त्याच्यात सुद्धा लाकूड आहे. प्राण्यांचं तसं बघितलं तर तबला, ढोलकी, मृदुंगच्यावर जे घातलेलं असतं कातडं ते शेळी मेंढीचं काड असतं. सतार ह्याचे तार जे आहेत ते पण तसेच आहेत. चित्रकलेमधलं ब्रश आहे ते केस आहेत. तिसरं म्हणजे करमणुकीचा प्रवास, पर्यटन. तेच आपण मनाला शांती मिळावी म्हणून बऱ्याच नैसर्गिक ठिकाणी म्हणून खास करून जात असतो. तर नैसर्गिक ठिकाण म्हणजे तिथे काय असतं? वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव असतात, पण आपण सूक्ष्मजीव तेवढे बघत नाहीत. तरी काही सूक्ष्मजीव आपण मशरूम म्हणून बघतो किंवा लायकेन म्हणून असतात, ते पण जंगलात आपल्याला दिसतात. तर ते सगळं बघून आपलं मन प्रसन्न होतं. तर त्याच्यात काय आहे मुख्य? वनस्पती आणि प्राणी, आणि त्यात सूक्ष्मजीवांची भूमिका न कळत त्याच्यात असतात. तर ह्याची उदाहरणं मी दिलेली आहेत. अभयारण्य घ्या, जंगल घ्या, सागरी अभयारण्य, हे सगळे ठिकाणी आपण ह्या अशा प्रकारचे जे सजीवांना बघायला जात असतो. तर हे झालं करमणुकीचं. नंतर धर्म आणि अध्यात्म. त्याच्यात सुद्धा आपल्या जैविक संसाधनांचा किती मोठ्या प्रमाणावर वापर होतो. प्रत्येक सण जे आहे आपले भारतीय भारतीय संस्कृतीमध्ये तरी खास प्रत्येक सणाला आपण काहीतरी आपण वापरतच असतो. उदाहरणच मकर संक्रांत, गुढीपाडवा इथून सुरुवात झाली. प्रत्येक सणाला कुठलं तरी खास वनस्पती वापरलं जातं. माफ करा. तुळस आणि वेल तर सगळ्या कुठेही आपल्याला वापरले जातात. तसं प्राण्यांचं म्हटलं तर काही प्राण्यांनाच आपण पूजतो. बेंदूर जो आहे त्याच्यात बैलाचं पूजन करतो. नागपंचमी उद्या उद्या नागपंचमी जी आहे त्याच्यात सर्पांचं पूजन. आणि प्रत्येक पूजेच्या नंतर पंचामृत जे बनवलं जातं तीर्थ म्हणून आपण देतो. त्याच्यात काय असतं? दूध, दही, तूप, मध हे कुठून आलं? प्राण्यांच्याकडूनच आलं. आणि दही बनवण्यासाठी जे वापरलं जातं ते सूक्ष्मजीव आहेत. त्यामुळे तिथे त्यांची सुद्धा भूमिका येते. आणि शेवटी आपण म्हटलं तर ज्ञान आणि शिक्षण. जैविक संसाधनांच्याकडून काय आपल्याला ज्ञान मिळू शकतं? तर सर्व प्रकारच्या सजीवांच्याकडून काहीतरी शिकायला आपल्याला मिळतं. उदाहरण संगीताचंच उदाहरण घेतलं तर प्राणी माफ करा, प्रत्येक प्रकारच्या प्राणी, पक्षी किंवा कीटकांच्या आवाजावरनं आपल्याला सुरांचं, आवाजाचं कळतं. त्याच्यातनं आपण संगीत निर्माण केले. वृक्ष आणि झुडप्यांच्या मधनं वारं गेलं त्याच्यातनं सुद्धा, आणि हे संगीतामधलं योगदान आहे. आणि तसेच काही वृक्षांचे, जनावरांचे उदाहरणं देऊन आपण काहीतरी त्यांच्याकडनं शिकतो. उदाहरणार्थ वृक्ष ताट उभं राहिलं आहे, आपण पण ताट, मणके ताट असले पाहिजेत वगैरे असं सगळं जे बोलतो, तर उदाहरणं आपण ह्याचंच बघतो. वेगाने पळायचं म्हटलं की जनावरांचं उदाहरण देतो. माफ करा. अशा पद्धतीने जैविक संसाधनांचाच उदाहरण म्हणून वापरून आपण बऱ्याच गोष्टी शिक्षण घेत असतो. तर त्यातनं आपल्याला ज्ञानसुद्धा मिळतं.
तर अशा पद्धतीने सोन्याची अंडी म्हणजे निसर्गात मिळणारे सर्व प्रकारचे जैविक संसाधने जे आहेत त्यांना जे सोन्याची अंडी मी म्हटलो ते का म्हटलो आणि ते कसे आपल्याला सोन्याचे अंडे म्हणून ठरतात हे ह्या व्हिडिओमध्ये मी दर्शवलं आहे. हे सर्व आपण जपलं पाहिजे, आपल्या स्वतःसाठी जपलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढींसाठी म्हणून खास करून आपल्याला जपणं पाहिजे. तर त्यासाठी मुख्य माध्यम आहे तर ते आहे PBR. तर आपण सर्वांनी माझी विनंती राहील की आपापल्या ठिकाणचे PBR जे आहे परिपूर्ण तयार करावा आणि त्या PBRचा वापर पुढे आपल्याला त्याच्यासाठी हे सगळं संवर्धन आणि शाश्वत वापराच्यासाठी नियोजन करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण PBR तयार करावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती असेल. आता हे जे मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं हे सगळं बघा पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं ज्ञान आहे त्याच्यावरच आधारित आहे. आपण सगळे उदाहरणं बघितली, मी समजून सांगितले, हे सगळं आपण बघितलं की पारंपरिक ज्ञानावर आहे. अर्थात ही माहिती बरीचशी मला माहिती होती. माझे सहकारी जे दौलत वाघमोडे आम्ही दोघांनी मिळून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. जरी मी इथे सादर करतोय त्याचं मोठं योगदान आहे. आम्हाला ही माहिती सगळं संकलन करण्यात असंख्य लोकांची सहकार्य झालेले आहे. त्यांचे सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत. फक्त प्रामुख्याने 2 व्यक्तींची मी नाव इथे घेणार आहे. त्यांचे खास आभार मानणार आहे. एक म्हणजे दौलत वाघमोडेंच्या सौ दीपाली वाघमोडे आणि दुसऱ्या गीता तांगडे यांचे मी विशेष सहकार्याचे आभार मानतो आहे. धन्यवाद.